नमस्कार. एमपीएससी परीक्षेमध्ये विज्ञानाचा एक प्रश्न हमखास असतो, जो दिसायला खूप सोपा असतो पण अनेकांना गोंधळात टाकतो. आणि तो प्रश्न असतो उष्णता आणि तापमान यावर. तर आजच्या विश्लेषणामध्ये आपण ह्याच दोन संकल्पना इतक्या सोप्या करून शिकणार आहोत की तुमचा एकही गुण यात जाणार नाही. तर आपण आज काय काय पाहणार आहोत? आपण एकदम पाया रचण्यापासून सुरुवात करू. मग उष्णता प्रवास कसा करते, तिचे परिणाम काय होतात आणि तापमान मोजतात तरी कसं हे समजून घेऊ. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेच्या दृष्टीने नेमकं काय लक्षात ठेवायचं आहे ते मुद्दे मी अधोरेखित करून देणार आहे. चला सुरुवात करूया. चला तर वळूया आपल्या पहिल्या मुद्द्याकडे, ओळख. पण थांबा, ह्या विषयाच्या खोलात जाण्याआधी आयोगाने विचारलेला एक प्रश्न पाहूया, जो आपल्याला विचार करायला लावेल. प्रश्न एकदम सरळ वाटतो, बरोबर? निर्वात पोकळीत उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी जाते? आता अनेकांना वाटेल की हे खूप सोपं आहे, पण याचं अचूक उत्तर देण्यासाठी ना आपल्याला उष्णता आणि तापमान या दोन शब्दांमधला नेमका फरक माहीत असायलाच हवा. बघा, उष्णता आणि तापमान हे जरी जुळे भाऊ वाटले तरी ते पूर्णपणे वेगळे आहेत. असं समजा की उष्णता म्हणजे एखाद्या भांड्यातल्या सगळ्या रेणूंची एकूण ऊर्जा, म्हणजे टोटल एनर्जी. तर तापमान म्हणजे त्या प्रत्येक रेणूची सरासरी ऊर्जा, म्हणजे ॲव्हरेज एनर्जी. एका लहानशा पण कडकडीत गरम कपामध्ये तापमान खूप जास्त असू शकतं, पण एका मोठ्या थंड तलावामध्ये एकूण उष्णता खूप जास्त असते. हाच तो महत्वाचा फरक आहे. बरं, आता आपल्याला हे तर कळलं की उष्णता म्हणजे ऊर्जा आहे. मग ही ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास तरी कसा करते? चला, आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी उष्णतेच्या प्रवासाचे मार्ग पाहूया. उष्णतेच्या प्रवासाचे मुख्य 3 मार्ग आहेत. पहिला, वहन, म्हणजेच थेट स्पर्श. जसं गरम चहाच्या कपात चमचा ठेवला की तो आपोआप गरम होतो. दुसरा, अभिसरण. हा द्रव आणि वायूंमध्ये होतो. पातेल्यात पाणी उकळताना कसं गरम पाणी वर येतं आणि थंड खाली जातं, अगदी तसंच. आणि तिसरा, जो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, प्रारण. याला कोणाच्याही मदतीची गरज लागत नाही. आणि हेच आहे आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर. प्रारण म्हणजे विद्युत चुंबकीय लहरींच्या रूपात होणारा उष्णतेचा प्रवास. याला कोणत्याही माध्यमाची गरज नसते. म्हणूनच तर बघा, सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये काहीही नसताना ती प्रचंड उष्णता आपल्यापर्यंत पोहोचते. तर लक्षात ठेवा, निर्वात पोकळीतील उष्णतेचा प्रवास फक्त आणि फक्त प्रारणामुळे होतो. उष्णता प्रवास करते हे तर आपण पाहिलं, पण जेव्हा ती एखाद्या वस्तूमध्ये पोहोचते तेव्हा नक्की काय जादू घडवते? चला, आता उष्णतेचे परिणाम पाहूया. हा निसर्गाचा एक खूप साधा आणि मूलभूत नियम आहे. उष्णता नेहमी जास्त तापमानाच्या ठिकाणाहून कमी तापमानाच्या ठिकाणी वाहते. ती कायम एक प्रकारचा बॅलन्स शोधत असते. म्हणूनच आपला गरम चहा थंड होतो आणि थंडगार बर्फ वितळतो. आणि हा प्रवाह तोपर्यंत थांबत नाही जोपर्यंत दोन्ही वस्तू एकाच तापमानावर येत नाहीत. पण मग एक प्रश्न येतो, फ्रीज हा निसर्गाच्या नियमाच्या विरोधात कसा काम करतो? आतून थंड असूनही तो उष्णता बाहेर कशी काय फेकतो? इथेच तर तंत्रज्ञान कामाला येतं. फ्रिजचा जो कॉम्प्रेसर असतो ना, तो बाहेरून ऊर्जा वापरतो, म्हणजे बाह्य कार्य करतो, आणि उष्णतेला तिच्या इच्छेविरुद्ध थंड जागेतून उचलून गरम जागेत ढकलतो. हाच तो मुद्दा आहे जिथे आयोग आपल्याला हमखास गोंधळात टाकू शकतो. उष्णतेचे 2 मुख्य परिणाम नक्की लक्षात ठेवा. पहिला आहे प्रसरण, म्हणजे उष्णतेमुळे वस्तू फुगतात, त्यांचा आकार वाढतो. रेल्वेच्या रुळांमध्ये जागा का सोडलेली असते हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि दुसरा आहे अवस्था बदल. सोपा आहे. उष्णतेमुळे बर्फाचं पाणी होतं आणि पाण्याचं वाफेत रूपांतर होतं. हे तर आपण रोजच पाहतो. आपण तापमान जास्त आहे की कमी आहे हे सतत बोलत असतो, पण ते नेमकं मोजायचं कसं? चला, आता तापमान मोजमापाची एककं आणि वेगवेगळी स्केल समजून घेऊया. आपण रोजच्या वापरात सेल्सियस वापरतो आणि डॉक्टरांकडे गेलो की ते फॅरेनहाईट वापरतात. पण एमपीएससीसाठी एक गोष्ट डोक्यात फिट करून ठेवा. विज्ञानाच्या जगात आणि परीक्षेच्या प्रश्नांमध्ये तापमानाचा अधिकृत एसआय एकक आहे केल्विन, ज्याला केने दाखवतात. यावर थेट प्रश्न येतो. आता एका फार महत्वाच्या संकल्पनेकडे वळूया, विशिष्ट उष्णता. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रत्येक पदार्थाचा स्वभाव वेगळा असतो. काहींना तापायला खूप वेळ लागतो तर काही पटकन तापतात. तर 1 किलो पदार्थाचं तापमान 1 डिग्रीने वाढवण्यासाठी जी ऊर्जा लागते तिलाच त्या पदार्थाची विशिष्ट उष्णता म्हणतात.
आणि इथे आहे आयोगाचा एक हक्काचा एक आवडता प्रश्न. विशिष्ट उष्णतेचं CGS एकक काय आहे? उत्तर आहे कॅलरी प्रति ग्रॅम डिग्री सेल्सिअस. ही व्याख्या आणि हे एकक दोन्ही गोष्टी तुमच्या नोट्समध्ये स्टार मार्क करून ठेवा. चला, तर मग आता या संपूर्ण चर्चेचा शेवट एका जलद उजळणीने करूया. परीक्षेच्या हॉलमध्ये जाताना कोणते मुद्दे आठवलेच पाहिजेत ते पाहू. हे 5 मुद्दे लक्षात ठेवा. 1. निर्वात पोकळीत उष्णता फक्त प्रारणाने जाते. 2. उष्णता नेहमी गरम भागाकडून थंड भागाकडे वाहते. 3. फ्रीज बाह्य ऊर्जेचा वापर करून हा नियम मोडतो. 4. विशिष्ट उष्णतेची व्याख्या आणि तिचे CGS एकक पाठ करा. आणि 5. वहन स्थायूंमध्ये होतं तर अभिसरण द्रव आणि वायूंमध्ये. बस एवढं पुरेसं आहे. आणि आता जाता जाता एक प्रश्न. विचार करा की वाळवंटातली वाळू दिवसा खूप लवकर गरम होते आणि रात्री तितक्याच लवकर थंड होते, पण समुद्रकिनारची हवा तशी नसते. असं का? याचा थेट संबंध आपण नुकत्याच शिकलेल्या विशिष्ट उष्णता या संकल्पनेशी आहे. विचार करा आणि याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा.